तिळवा म्हणजे फक्त साडी आणि वाण नाही. आज आपण या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तिळवा म्हणजे काय, कोणाचा करायचा, कसा करायचा, त्याचं महत्त्व, सजावट कशी करायची, बोरनान कसं करायचं आणि हे सगळं का आजही महत्त्वाचं आहे. अशी संपूर्ण तिळवा आणि बोरनांची माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ खास आहे कारण बऱ्याच जणांना तिळवाबद्दल पूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिळत नाही. म्हणून आज आपण 7 महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये तिळवा आणि बोरनान संपूर्ण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तिळवा म्हणजे नवरीची लग्नानंतरची पहिली तिळसंक्रांत. हा दिवस माहेरकडून नवरीला प्रेम, आशीर्वाद आणि आधार देण्यासाठी असतो. आता बघूया तिळवा कोणाकोणाचा करायचा असतो. तिळवा फक्त त्या नवरीचा केला जातो जिची ती पहिली संक्रांत असते. दुसऱ्या वर्षापासून ती संक्रांत सामान्य संक्रांत म्हणून साजरी केली जाते. तसेच मुलगी गरोदर असल्यास तिळवा केला जात नाही. आता पाहूया तिळव्याच्या सजावटीत काय काय असतं. दारात रांगोळी, फुलांची तोरणं, तिळव्याचं ताट सजवणं, साडी, वाण, ओटी नीट मांडणं, दिवे आणि फुलं. आजकाल बरीच लोक बाहुल्या सजवतात, तिळव्याची भांडी बनवतात, रेल्वेगाडी, घर, शेत अशी वेगवेगळी कल्पक सजावट करतात. पण हे सगळं करायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या सोयीने, वेळेनुसार आणि मनापासून साधी सजावट केली तरी तीच खरी सुंदर असते. सजावट जास्त महागडी असणे फार इम्पॉर्टंट नाही आहे, ती मनापासून केलेली गरजेची आहे. आता बघूया तिळवा कसा करायचा याची संपूर्ण विधी. सजावट पूर्ण झाल्यावर तिळव्याची मुख्य विधी सुरू होते. सर्वात आधी दोन्ही बाजूंचे व्यवहार आपापल्या ऐपतीनुसार आधीच ठरवून समंजसपणे पार पाडले जातात. हे सगळं कोणताही दडपण न ठेवता आपुलकीने केलं जातं. त्यानंतर नवरी, मुलगी आणि नवरा एकत्र बसवले जातात. त्यांचे पाय धुवून अक्षवण केलं जातं. मग त्यांना नवीन कपडे, वाण, ओटी, तिळगुळ भेटवस्तू दिली जाते. आणि मग दोघांचं शेंगा, बोरं, चॉकलेट्स, गहू हे सर्व घेऊन बोरनान केलं जातं. यानंतर नवरी मुलगी घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेते. आता इथे महत्त्वाची ही गोष्ट आहे की नवरी मुलगी पहिल्या संक्रांतीमध्ये बायांना काय भेटवस्तू देत असते, तर ती देत असते हळदी कुंकवाचं करंड, ज्यामध्ये आपण हळद आणि कुंकू घालून बायांना वाणात द्यायचं असतं. आता सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर वेळ असतो तो पेटपूजा करायचा. बरं का, सर्वांना भूक तर लागलीच असते ना, तर मग तुम्हाला तुमच्या हिशोबाने नाश्ता द्यायचा आहे की जेवण द्यायचं आहे हे तुम्ही ठरवा आणि त्या हिशोबाने आपला प्रोग्राम तिथेच कंप्लीट करा. चला तर मंडळी, झालं आहे का सर्वांचं जेवण करून? आता चला आपण आपला जो शेवटचा मुद्दा आहे त्याला पूर्ण करूया. तिळवा आणि बोरनान का बरं करतात, त्याचे फायदे काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया. आजच्या काळात लोक म्हणतात हे सगळं का करायचं, कारण नाती घट्ट होतात, नवरीला मानसिक आधार मिळतो, माहेर सासरचा समतोल राहतो, परंपरा टिकते. चला तर मैत्रिणींनो, आता आपली मराठी संस्कृती जपण्याचा वेळ आलेला आहे. पाश्चात्य संस्कृतीकडे वळू नका. आपली जी संस्कृती आहे ती फार छान आहे, तिला जपा आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये देखील त्या संस्कृतीचे अंकुर, बीज तुम्ही घाला. परंपरा म्हणजे नियम नाही तर त्या भावना आहेत. तिळवा आणि बोरनान या भावना जपा. चला तर मंडळी, हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. तुमचा घरचा तिळवा कसा होतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.